नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये वीकली अनालिसिस करूया. त्याबद्दल बघा, बरेच लोक म्हणतात की कोर्स वगैरे आहे का, लाईव्ह बॅच आहे का. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी फ्री ठेवल्यात आपण आपल्या ऍप्लिकेशन वरती. प्ले स्टोर वरती जाऊन सर्च करा मराठी ट्रेडर हब, तिथून तुम्हाला ऍप्लिकेशन सापडून जाईल, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण आहे बघा, तिथून पण तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. फक्त अँड्रॉइड साठी आहे. कॉम्प्युटरवर ज्यांना युज करायचं आहे त्यांनी क्रोम वरती जाऊन सर्च करा क्लास प्लस स्टुडंट लॉग इन करून घ्या. ऑर्गनायझेशन कोड टाका OSJOKP. काय आहे OSJOKP ऑर्गनायझेशन कोड टाका. पीसी वरती तुमच्या लॉग इन होऊन जाईल. तिथून तुम्ही कोर्स बघू शकता. कोर्स फ्री आहे, ठीक आहे. तर ज्यांना ब्रोकर बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, डिपॉझिट, विथड्रॉल, अटॅच कसं करायचं, ट्रेड कसं प्लेस करायचं, ते सुद्धा त्या कोर्समध्ये फ्रीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे नॉलेज वरून ह्या टेक्निकल गोष्टी ते सगळं त्याच्यामध्ये ऍड करून दिलेलं आहे, ठीक आहे. आणि ब्रोकर चांगले आहेत, नेहमी यूज करा. एक्सेल दोनच ब्रोकर चांगले आहेत, तेवढेच यूज करा तुम्ही. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, अकाउंट ओपन करा, आयडी पाठवा आणि लर्निंग ग्रुपला ऍड होऊन जावा, ठीक आहे. चला चार्ट वरती येऊया. मंडे बघा 7 एप्रिल चालू झालं मार्केट. इथं पहिली गोष्ट बघा, गॅप डाऊन भरपूर होतं, ह्याच्यामुळे खरं तर गेम झाला. एवढा मोठं गॅप डाऊन होतं बघा, 5.5%. सेलिंग सुरुवात झाली. इथं रिटेलर लोकांना काय वाटतं की बाबा एवढं गॅप डाऊन झालं आहे, मार्केट आता सेलिंग चालू झाले, अजून खाली जाईल असं त्यांच्या डोक्यामध्ये आलं असेल. आपण तरी पण काय केलं, फिबची स्ट्रॅटेजी युज केली, हाय टू लो मार्क केली आणि इथं फिबला 0.5च्या लेवलला सेल केला आणि आपला एसएल उडाला. त्याच्यानंतर बघा मार्केटमध्ये 17,000चा ब्रेकआउट झाला. इथं क्लोजिंग प्राइस आहे, रेड कॅन्डल आली. ह्याच्यानंतर एवढी मोठी रेड कॅन्डल वरती निघली. बोथ साईड ट्रॅप झाला. मार्केट थोडंसं क्रिटिकल झालं आहे, कारण की मुवमेंट जास्त आहे. बोथ साईड ट्रॅप होते बघा. पीएसवाय नंबर एवढ्या जवळजवळ कधी सुद्धा नसतात, पण आता तुम्ही बघित असेल पीएसवाय नंबर लगेच तुम्हाला जवळजवळ दिसतात. त्यानंतर बघा 18,000 पासून हॅमर कॅन्डल बनली, सेलिंग आली मार्केटमध्ये, कॉन्सल्टेशन झालं आणि मार्केटने इथं क्लोजिंग दिली. नेक्स्ट दिवशी बघा, आपल्याला काय माहितीये, काल 18,000 पासून सेलिंग आली, आपल्याला एवढं माहितीये. नेक्स्ट दिवशी 18,000च्या वरती ओपन झालं, 18,000चा ब्रेकडाऊन दिला. कोण ऍक्टिव्ह झाला असणार आहे, सेलर ऍक्टिव्ह झाले असणार आहेत. साईडला रेजिस्टन्स लेवल आहे, रेजिस्टन्स पासून सेलिंग आली आहे. रिटेलर ऑब्व्हियसली सेल डायरेक्शन ऍक्टिव्ह झाले असणार आहेत. आपण ग्रीन कॅन्डल बघितली कन्फर्मेशनची, बाय साईडला एंट्री मारली, लोचा एसएल आणि इथं टार्गेट बुक करून घेतलं होतं 110 पॉईंटचं, ठीक आहे. त्यानंतर बघा वरती गेलं मार्केट, वर जाऊन आता खरं तुम्हाला सांगतो, इथं ही लेवल ड्रॉ करून बघा. तुम्ही जर बघितलं इथून किती जोरात आणि एवढी ह्यूज सेलिंग आली, म्हणजे हा कोण ना कोण नक्कीच ऑपरेटर असणार आहे बघा. एवढे सेलिंग आणणं शक्य नाही मार्केटमध्ये, एवढं मोठं रिजेक्शन आणलं, त्यानंतर एवढे मोठे रेड कॅन्डल आणलं. आणि मग ही एक लेवल असते इम्पॉर्टंट, ऑपरेटर त्याचा पैसा डबल तिथं जाऊन पंच करू शकतो आणि मार्केटमध्ये मुवमेंट येते. मग ही मुवमेंट कोणामुळे आली, ऑपरेटरमुळेच आलेली मुवमेंट होती. त्यानं बघा परत एकदा मार्केटला डाऊन साईडला आणून ठेवलं. त्यानंतर पुढच्या दिवशी बघा, इथं मार्केट ओपन झालं, क्लोजिंग प्राइसला डायरेक्टली ओपन झालं, पण मागच्या दिवशी इकडे भरपूर अशी सेलिंग आलेली आहे, त्याच्यामुळे क्लोजिंग पासून सपोर्ट घेतला, वर गेलं. 17,500 पासून हॅमर कॅन्डल बनवली बघा. इथं फिब मध्ये बाय साईडला एंट्री बनली असती, पण क्लोजिंग पासून सपोर्ट घेतल्यामुळे आपण काही एंट्री मारलेली नव्हती. बऱ्याच लोकांनी इथून एंट्री मारून प्रॉफिट केलाय. त्याच्यानंतर पुढे काय झालं, मार्केटमध्ये असं गेलं, मार्केट आलं खाली, यम पॅटर्न म्हणला, नेकलाईनचा ब्रेकडाऊन दिला, पण इथं परत कन्फर्मेशन कॅन्डल जाऊन क्लोजिंगच्या सपोर्टला आली. हा पण ट्रेड आपण अवॉइड केला. मग हा यम होता. त्याच्यानंतर इथं जाऊन डब्ल्यू बनला. जरी हा डब्ल्यू असला तरी इथं यम ची लेवल जवळ आहे, प्लस यम आणि डब्ल्यू दोन असल्यानंतर सेल साईडला एंट्री मारण्यात काय सोसायटी बनत नाही, त्यामुळे ही पण एंट्री इनव्हॅलिड होती. त्यानंतर न्यूज होती बघा, मार्केटमध्ये एवढं मोठं मुवमेंट आलेलं होतं, ठीक आहे. प्रेडिक्ट करणं अवघड आहे. पुढचा दिवस सगळ्यात घाण गेला, गुरुवारचा. घाण म्हणजे बघा, हा स्विंग सपोर्ट होता, ग्रीन कॅन्डल आली, पीएसवाय जवळ आहे. इथून ह्याच्या खाली येताना आपण सेल साईडला एंट्री मारली, ह्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक करताना इथं सेल साईडला एंट्री मारली, एसएल जवळचा ठेवला, त्याच्यामुळे मॅटर झाला बघा. एसएल खरं तर या हायचा ठेवायला पाहिजे होता आपण 120 पॉईंटचा, आणि त्यानंतर मार्केटमध्ये असा मोठा फॉल आलाय. कारण सिंपल आहे बघा, पीएसवाय वरती ग्रीन कॅन्डल येते, स्पाइकची स्ट्रॅटेजी ऍक्टिव्ह होते, सपोर्टला ग्रीन कॅन्डल येते, म्हणजे बाहेर ऍक्टिव्हेट होत आहेत. ऑब्व्हियसली बाहेरचे एसएल खाली असणार आहेत, मार्केट मुवमेंट पण खालीच करणार आणि मस्तपैकी डाऊन साईडला मुवमेंट आलेलं दिसत आहे. आता परत बघा, मार्केट आलं, 18,000चा ब्रेकडाऊन दिला, वर गेलं, परत एकदा ब्रेकडाऊन दिला, त्याच्यामुळे हा डब्ल्यू सुद्धा वर्क झाला. दोन वेळा 18,000चा ब्रेकडाऊन देते, म्हणजे सेलर ऍक्टिव्हेट आहेत, या डब्ल्यूला बाय करत नाहीत लोक, मग त्याच्यामुळे मार्केटनं अपसाइड मोमेंटम केलं. थोडं स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला नीट ट्रेड करावं लागणार आहे, सेंटिमेंट सायकोलॉजी समजून. पुढचा दिवस म्हणजे शुक्रवार कालचा हवाला बघा, क्लोजिंग प्राइस इथं रेड कॅन्डल आली, क्लोजिंगला रेड येते, म्हणजे रिटेलर काय करतायत, सेल डायरेक्शन एंट्री बनवतायत. आपण काय करणार, रेड कॅन्डलचा हाय ब्रेकआउट होताना आपण इथं बाय डायरेक्शन एंट्री मारली होती बघा, इथं क्लोजिंगच्या वरती थोडंसं निघल्यानंतर. यावेळेस मात्र मी लोचा एसएल घेतला आणि टार्गेट पण इथं बुक करून घेतलेलं होतं. आता परत काही लोकांचं म्हणणं होतं की बाबा 18,500 पासून सेलिंग आली, मग इथं फिप टाकली, पण मग असा पण विचार करा, इथं क्लोजिंगचा ब्रेकआउट झालेला आहे,
मग बायर पण ऍक्टिव्हेट होऊ शकतात बरोबर रेजिस्टन्स पासून, सेलर ऍक्टिव्हेट होऊ शकतात, बोथ साईड ऍक्टिव्हेट असेल तर एंट्री मारायची नाही. आलं खाली मार्केट. आता बघा PSY पासून सेलिंग येऊन या लोचा म्हणजे आजच्या लोचा ब्रेकडाऊन केला म्हणजे कोण ऍक्टिव्हेट झालं, सेलर ऍक्टिव्हेट झाले. सेलर ऍक्टिव्हेट झाली मार्केटमध्ये मुवमेंट कुठे येणार, अपसाइड मुवमेंटम येणार, परफेक्ट आणि परफेक्ट अपसाइड मुवमेंटम आलेलं आहे. त्यानंतर गेलं मार्केट वरती, ब्रेकआउट केला, प्रॉपर रिटेस्ट मारला, प्रॉपर रिटेस्ट नुसार इथं सेल साइड एंट्री बनते, एसएल गेलेलं नाही, मार्केट कॉन्सल्टेशन झालेलं आहे. तरी पण मार्केटनं मुवमेंट किती केली होती बघा, बघूया. माझ्या हिशोबाने तर 182 पर्यंत गेला असेल आरामशीर. इथं बघा इथं एंट्री बनते सेलला आणि मार्केट नाही किती मुवमेंट केले, 181.3 मुवमेंट केलेलं आहे आणि कॉन्सल्टेशन झालेलं आहे. एंट्रीचं टायमिंग आहे 11:30च्या आसपास. ठीक आहे. आय होप तुम्हाला वीक समजलं असेल. मार्केट असं वाटतंय की खूप जास्त मुवमेंट करतंय, त्याच्यामुळं थोडंसं ट्रेड रिस्की बनत आहेत. बाकी सेंटिमेंट सायकोलॉजी सगळी सेमच आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला नेमकं काय अडचण येत आहेत म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ आपल्याला बनवायला बरं. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.